नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आज आपण मुलांनो इत्ता 5वीचं बालभारती भाग 3 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणितातील आपण कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो आज? तर आपण गणितातील 9वे जे प्रकरण आहे दशांश अपूर्णांक हे बघणार आहोत आपण मुलांनो. तर बघा दशांश अपूर्णांकाचा आपण मुलांनो आज अभ्यास करूया आणि अभ्यासामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते बघूया. तर बघा मुलांनो अभ्यासामध्ये आपण काय शिकणार आहोत तर प्रस्तावना बघूया. प्रस्तावनामध्ये आपल्याला दिलेला आहे की या पाठामध्ये आपण दशांश अपूर्णांक, दशांश चिन्ह, बघा दशांश अपूर्णांक शिकणार आहोत. त्याच्यानंतर दशांश चिन्ह, शतांश स्थान, दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग, अर्धा, पाव, पाऊण, सवा इत्यादीचे दशांश अपूर्णांकात लेखन व दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी याचा आपण अभ्यास ह्या प्रस्तुत पाठामध्ये करणार आहोत मुलांनो. तर स्पष्टीकरणामध्ये बघा मुलांनो इथे आपल्याला काय दिसत आहे, शिक्षक आहेत आणि समोर विद्यार्थी आहेत. तर शिक्षकांना ह्या विद्यार्थ्याने प्रश्न केलेला आहे की सौमित्र नावाचा हा जो विद्यार्थी आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की सर मी आज औषधाचा जो बॉक्स आहे हा औषधाचा बॉक्स बघितला आणि त्या औषधाच्या खोक्यावर बॉक्सवर मला हे लिहिलेलं दिसलं की MRP म्हणून असं लिहिलेलं हे जे दिसत आहे याचा अर्थ काय आहे. कारण सौमित्रांनी हे कधी बघितलंच नाही. कारण जसं समजा आपण कोणत्याही दुकानामध्ये जातो मुलांनो, तुम्ही समजा चिप्सचं पॅकेट घ्या, बिस्किटचं पॅकेट घ्या किंवा कोणती वस्तू घेतली तर त्या बॉक्सच्या मागे MRP लिहिलेली असते मुलांनो. तर जसं आता 24, 30 वगैरे असे हे जे अंक आहेत हे त्याला सौमित्राला माहित आहे. पण इथे बघा 24च्या नंतर 24.50 हे लिहिलेलं आहे. ते याचा अर्थ सौमित्राला नाही माहित, म्हणून सौमित्र शिक्षकाला म्हणतो. तर शिक्षकांनी काय म्हटलेलं आहे की याचा अर्थ काय होतो मुलांनो की जे औषधाची ही जी किंमत आहे जास्तीत जास्त ज्या औषध विक्रेत्याला याची किंमत किती द्यायची आहे, 24.50 रुपये घेता येईल. कारण ह्या बॉक्सवर लिहिलेलं आहे. समजा इथे ह्या बॉक्सवर 25.50 असतात, आपण त्या औषधाची किंमत 25.50 रुपये जास्तीत जास्त घेता आली असती. कारण जी MRP लिहिली आहे तेवढीच किंमत विक्रेत्याला मिळेल. म्हणून इथे शिक्षक म्हणतात की विक्रेत्याला या औषधाची किंमत जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम 24.50 रुपये घेता. तर रेखा काय म्हणते मुलांनो, पण 24.50 म्हणजे ही जी आहे याचा अर्थ 24.50 रुपये कसा होतो. दशांश अपूर्णांक हे जे टॉपिक आहे हे त्यांना माहीतच नाहीये. त्याच्यामुळे याचा अर्थ काय होतो असा प्रश्न रेखाच्या सुद्धा मनात आला. तर मग बघा मुलांनो यावर सरांनी काय म्हटलं की 24.50 हे लेखन दशांश पद्धतीने केलेलं आहे. म्हणून हे कसं लेखन केलेलं आहे मुलांनो, दशांश पद्धतीने केलेलं आहे. म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर कळण्यासाठी तुला आधी दशांश अपूर्णांक शिकावं लागेल आणि दशांश अपूर्णांक लिहिण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. ती लिहिण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला समजून घ्यावी लागेल. तर चला मुलांनो आपण आता बघूया. तर मुलांना आपण आता काय बघूया, दशांश अपूर्णांक आपण आता बघूया. तर बघा दशांश अपूर्णांकामध्ये इथे बघा ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजेच 10 किंवा 10च्या पटीत असतील, 10 किंवा 10च्या 10 पटीत असतील तर त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. बघा मुलांनो छेदामध्ये 10, 100 आणि 1000 असे असतील आणि ते 10 किंवा 10च्या पटीत असतील तर त्यांना काय म्हणतात, दशांश अपूर्णांक म्हणतात. जसं आता इथे बघा 5/10, 68/100 आणि 285/100 आहे मुलांनो. तर बघा हे अपूर्णांक अंश आणि छेद रूपात लिहिलेले आहेत. हे अपूर्णांक कसे लिहिले आहेत मुलांनो, अंश आणि छेद रूपात लिहिलेले आहे. हे अपूर्णांक वेगळ्या पद्धतीने लिहिणे सोयीचे असते. हे जे अपूर्णांक आहे हे अंश आणि छेदामध्ये लिहिलेले आहेत, पण हे जे अपूर्णांक आहे हे वेगळ्या पद्धतीने लिहिणं सोपी असते, कन्व्हिनियंट असते. तर ही पद्धत समजण्यासाठी आपण आपली
संख्यालेखन पद्धती आठवूया. आणि मुलांनो, संख्यालेखन पद्धतीमध्ये माहिती आहे आपण काय करतो, मागील घटकामध्ये शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एकक, दशक, शतक असं लिहितो. म्हणजे त्यांच्या शून्याच्या संख्येनुसार लिहितो, त्याच्या स्थानिक किमतीनुसार आपण लिहितो. तर बघा, या पद्धतीत आपण क्रमाने दशक, शतक, हजार अशी 10-10 पट होत जाणारी स्थाने निर्माण करतो. बघा, या पद्धतीमध्ये संख्यालेखनमध्ये आपण काय करतो मुलांनो, तर दशक, शतक, हजार अशी 10-10 पट होत जाणारी आपण स्थाने लिहितो. की जसे 10 एककांचा 1 दशक आणि 10 दशकांचे 1 शतक इत्यादी होते. तर मुलांनो बघा इथे, जसे 10 एककांचा 1 दशक आणि 10 दशकांचे 1 शतक इत्यादी होतात. तर बघा इथे आता आपण 100 घेतलेले आहेत आणि 100चे आपण 10 समान भाग इथे केलेले आहेत मुलांनो. आपण काय केलं, 100 घेतले आहेत आणि त्याचे 10 समान भाग केलेले आहेत. तर बघा इथे मुलांनो, त्याचप्रमाणे एका शतकाचे 10 समान भाग केले आहेत आणि 10 समान भाग केले आहेत आणि की प्रत्येक भाग 1 दशक असतो. प्रत्येक भाग कसा असतो मुलांनो, 1 दशक असतो आणि दशकाचे स्थान शतकाला लागून उजवीकडे आहे. बघा, दशकाचे स्थान काय आहे मुलांनो, दशकाचे जे स्थान आहे ते शतकाला लागून उजवीकडे आहे. तर इथे मुलांना बघा, आपण 100 घेतलेले होते आणि इथे 100चे आपण 10-10 असे समान भाग केले. बघा, 1 भाग, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 100 घेतले आणि 100चे आपण 10-10चे 10 असे समान भाग केले. आणि इथे प्रत्येक जो भाग असते मुलांनो, तो 1 दशक असतो, हे आपल्याला माहित आहे. प्रत्येक भाग हा काय आहे, 10-10 म्हणजे 1 दशक आहे. आणि दशकाचे स्थान शतकाला लागून उजवीकडे असते. जसे बघा आता, जसे शतक म्हणजे 1000 गुणिला 1/10 बरोबर 100. तसेच दशक म्हणजे 100 गुणिला 1/10 बरोबर 10. एकक म्हणजे 10 गुणिला 1/10 बरोबर 1. हे कसं आलं मुलांनो, बघा इथे शतक म्हणजे बघा 100, हे कसं आलेलं आहे, तर आपण बघा 1000 घेतला आहे मुलांनो आणि 1000 गुणिला 1/10 घेतलेला आहे. तर इथे बघा, ह्या शून्यासोबत हा शून्य कट होणार आहे आणि 100 गुणिला 1 केलं तर 100 येणार आहे, म्हणून हे आलं. तसंच दशक बघा, दशक कसं आलेलं आहे, तर आपण हे जे 100 घेतले आहे मुलांनो, 100 गुणिला 1/10 केलेला आहे. इथे सुद्धा बघा, हा शून्यासोबत कट होऊ शकतो आणि 10 गुणिला 1 केले तर 10 आलेला आहे, म्हणजे दशक आलेला आहे. तसंच आता एकक कसं आलं हे सुद्धा आपण बघूया. तर इथे बघा, 10 गुणिला 1/10 बरोबर बघा, हा शून्य आणि हा शून्य इथे कट होणार आहे मुलांनो आणि एक राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शतक, दशक आणि एकक स्थान मिळालेलं आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता बघा समोर बघूया. तसेच एककाचे 10 समान भाग केले की प्रत्येक भाग 1/10 किती असेल मुलांनो, 10 असेल. 1/10 किती असेल, 10 असेल. आणि त्याच्यासाठी एकक स्थानच्या उजवीकडे स्थान निर्माण करतात. जसे बघा मुलांनो, एककाचे किती 10 समान भाग केले मुलांनो आणि 10 समान भाग केले की प्रत्येक भाग 1/10 किती असेल, 1/10 असेल. आणि त्याच्यासाठी एकक स्थानकाच्या उजवीकडे स्थान निर्माण होणार आणि मग स्थान आपण निर्माण करतो. तसंच बघा आता 1 गुणिला 1/10 आहे, तर याला बघा मुलांनो, आपण 1/10 म्हणजेच आपण याला काय म्हणूया, 1/10 म्हणजेच इथे 1 दशांश, याला काय म्हणतात मुलांनो, 1 दशांश. म्हणजेच इथे बघा, दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग, अंश म्हणजे भाग होते, म्हणून दशांश म्हणजे 10वा भाग. हे लक्षात ठेवा मुलांनो, दशांश म्हणजे 10वा भाग. म्हणून ह्या स्थानाला आपण काय म्हणतो, दशांश स्थान म्हणतो. तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला दशांश स्थान काय असते हे समजलेलं असेल. बघा इथे दशांश हे जे चिन्ह आहे, तर ते काय आहे मुलांनो, दशांश हे चिन्ह जे आहे
ते अपूर्णांकात लेखनासाठी निर्माण करतात. ते मुलांनो काय करतात? अपूर्णांकात लेखनासाठी निर्माण करतात. संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून, आता आपण संख्यालेखन कसं करतो ते आपल्याला माहित आहे, आपण आठवलेही आहे. तर जेव्हा आपण संख्यालेखन करतो मुलांनो, तर संख्यालेखन करताना संख्येतील जेव्हा पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर आपण स्थान देतो, की इथे स्थानावर आपण पॉइंट देतो. हा पॉइंट का बरं देतो? की पूर्णांक संख्ये जे आहे, संख्येतील जे पूर्णांक संख्या आहे त्याचे स्थान संपलेले आहे, त्याच्यासाठी आपण हा जो दशांश चिन्ह आहे तो वापरतो. आणि एक टिंब लिहितो, याला काय म्हणतात? हा एक टिंब आहे. आणि एक टिंब लिहिताना म्हणजेच याला डॉट सुद्धा म्हणतो. या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात आणि यालाच काय म्हणतात मुलांनो? दशांश चिन्ह म्हणतात. जसं बघा आपण उदाहरणात बघितलं होतं स्पष्टीकरणामध्ये, की त्या औषधीच्या बॉक्सवर किंमत किती होती बघा, अशीच लिहिली होती ना मुलांनो. आणि तुम्हाला प्रश्न होता, सौमित्राला समजत नव्हतं याला कसं वाचायचं, रेखाला सुद्धा नाही समजत होतं. तर बघा हे 24च्या नंतर हा पॉइंट दिलेला आहे, म्हणजे जी पूर्णांक संख्या आहे, ह्या संख्येतील जे पूर्णांक संख्या आहे त्याचे स्थान संपले. स्थान संपल्यानंतर आपण हा पॉइंट दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ काय होते? की जे पूर्णांक संख्या आहे हे संपल्याचं खूण म्हणून आपण किंवा इंडिकेट करायसाठी इथे हा पॉइंट देतो. आणि यालाच, ह्या टिंबालाच काय म्हणतो आपण? दशांश चिन्ह म्हणतो. याला कसं वाचूया? 24.50. तर बघूया, एक टिंब लिहितात आणि या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात. या खुणेला काय म्हणतात मुलांनो? दशांश चिन्ह म्हणतात. दशांश चिन्हाचा वापरून 8, आता बघा याला कसं वाचूया? 8.5/10 हा अपूर्णांक 8.5. बघा इथे 8 म्हणजे हे 8 पूर्ण झालेले आहेत, पूर्णांक संख्या संपलेली आहे आणि आपल्याला छेदवाली जी संख्या आहे ती लिहायची आहे. म्हणून इथे बघा हा अपूर्णांकामध्ये याला कसं लिहूया? 8.5/10 ला आपण अपूर्णांकामध्ये कसं लिहूया मुलांनो? तर याला अपूर्णांकामध्ये लिहूया 8.5 असं लिहितात. 8.5 असं लिहितात, कारण 8 हा पूर्णांक आहे. 8 काय आहे मुलांनो? हा पूर्णांक आहे. आणि 5/10 याचे दशांश मध्ये रूपांतर केल्यावर याला आपण 0.5 दिलेला आहे. बघा आत्ताच सांगितलं आहे, ही पूर्णांक संख्या आहे ही संपल्यानंतर, बघा 8 ही पूर्णांक संख्या आहे, पूर्णांक संख्या संपल्याचं खूण म्हणून आपण इथे पॉइंट देतो. आणि बघा ही जी 5/10 आहे याला मग आपल्याला लिहावं लागेल, म्हणजेच याला आपण कसं लिहूया? 8.5 असं म्हणूया किंवा 8.5 सुद्धा आपण म्हणतो. आणि नक्कीच मुलांना तुम्हाला दशांश चिन्ह हे समजलं असेल आणि हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण आपलं प्रकरणच याच्यावर आधारित आहे. तुम्हाला समजा दशांश चिन्ह द्वारे संख्या लिहिता आणि वाचता आली तर आपण समोर त्यांची वजाबाकी, बेरीज हे सगळ्या क्रिया शिकू शकतो मुलांनो. तर आता बघा याचे वाचन 8.5 दशांश केलेलं आहे. जसं बघा मुलांनो 8.5/10 हा अपूर्णांक 8.5 म्हणजे 8.5 लिहितात. आणि कारण 8 हा पूर्णांक आहे आणि 5/10 याचे दशांश मध्ये रूपांतर केल्यावर 0.5 असे लिहितात आणि याचे वाचन 8.5 दशांश आपण करू शकतो. याला काय म्हणू शकतो? 8 पूर्णांक, बघा याला आपण काय करू म्हणू शकतो मुलांनो? जसं याचं वाचन आपण असं सुद्धा करू शकतो. कसं? 8.5 दशांश. याला आपण कसं वाचू शकतो मुलांनो? लक्ष द्या, 8.5 दशांश वाचू शकतो, किंवा सोयीसाठी आपण याला 8.5 सुद्धा वापरू शकतो, किंवा याला आपण 8.5 सुद्धा याला आपण म्हणू शकतो मुलांनो. तसंच आता दुसरं उदाहरण बघा, 20.3/10 चे लेखन याला आपण बघा 20.3 असे करतात. आणि 7 या अपूर्णांकाचे लेखन कसं करूया? 0.7 म्हणजेच 0.7 असे 2 प्रकारे करता येतात. 2 प्रकारे मुलांनो याला करता येतात. बघा जसं इथे मुलांनो 20 याला कसं वाचू? 20.3/10 चे लेखन आपण 20.3 सुद्धा करतो.
आणि 7 दशांश या अपूर्णांकाचे लेखन जे आहे ते आपण कसं लिहितो, याला आपण काय म्हणूया, 7 दशांश म्हणूया. 7/10 ला काय म्हणूया, 7 दशांश, आणि याला आपण लिहूया असं. तर असे 2 प्रकारे करता येते. आणि येथे एकक स्थानी काय आहे मुलांनो, 0 आहे. एकक स्थानी इथे 0 पूर्णांक घेऊन नंतर पॉइंट हे चिन्ह लावून 7/10 ची दशांश आहे. 7/10 ची काय आहे, दशांश आहे. 0.7 म्हणजे दशांश चिन्ह 7 लिहिलेले आहे. यापैकी 7/10 ही लेखनाची व्यवहारी पद्धत आहे. युजुअल जी व्यवहारी पद्धत आहे 0.7 म्हणजे 0.7 ही दशांश पद्धत आहे. बघा 0.7 जे इथे दिलेलं आहे हे लिहिलेलं आहे, आणि यापैकी 7/10 जे आहे मुलांनो, तर 7/10 ही लेखनाची व्यवहारी पद्धत आहे. आणि 0.7 म्हणजे 0.7 ही दशांश पद्धत आहे. आता मुलांनो आपण दशांश चिन्ह बघितलेलं आहे. आता आपण शतांश स्थान बघूया. शतांश स्थान म्हणजे हंड्रेड्स प्लेस. तर बघूया आता शतांश. 1/10 या अपूर्णांकाचे 10 समान भाग केले. काय केले मुलांनो, 10 समान भाग केले. तर प्रत्येक जो भाग आहे, प्रत्येक भाग म्हणजे 1/100 म्हणजेच 1 शतांश होतो. बरोबर आहे. 1/10 चे समजा 10 समान भाग केले तर काय होईल, 1/100 होईल. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, 1 शतांश म्हणतो. 1 शतांश होतो. म्हणून 1 दशांश बरोबर 10 शतांश किंवा 0.1 बरोबर याला आपण बघा दशांश चिन्ह 1 किंवा दशांश चिन्ह 10 हे लक्षात घ्या. जसं 1/100 ला आपण 10 ने गुणल्यावर काय येईल मुलांनो, याला समजा आपण 10 ने गुणल्यावर 1/10 येतो. बघा आता 1/100 आहे मुलांनो, याला आपण 10 ने गुणूया. तर बघा काय उत्तर येईल आपलं, 1/10 गुणिला 1 बरोबर 1/10 उत्तर येणार आहे. म्हणजेच 1/100 ला 10 ने गुणल्यावर 1/10 हा अपूर्णांक मिळतो. म्हणून दशांश स्थानाला लागून उजवीकडे शतांश स्थान तयार करता येईल. समजलं मुलांनो. आपला बघा दशांश स्थान कुठे निर्माण होईल ते माहित आहे. आता शतांश स्थान कुठे निर्माण होईल, तर दशांश स्थानाला लागूनच उजवीकडे शतांश स्थान निर्माण होईल. हे लक्षात घ्या मुलांनो की शतांश म्हणजे 100, तर शतांशाचे स्थान तयार करून बघा. जसं 1/14 आहे, 14/100 आहे. 14/100 हा अपूर्णांक 0.14 असा लिहितात. आणि बघा याला एक्सपांड केलेला आहे. जसं आपण याला असंही लिहू शकतो मुलांनो. आणि का बरं असं लिहिलंय बघा, 14/100 तिथे बघा 14/100. तर 14 ला आपण कसं लिहू शकतो मुलांनो, 14 ला आपण 10 अधिक 4 हे 14 लिहिलेलं आहे. म्हणून इथे 10 अधिक 4 14 लिहिलेलं आहे आणि 100 छेदामध्ये आहे. तर याला बघा आपण 10च्या खाली पण मग 100 दिलेलं आहे आणि 4च्या खाली पण इथे 100 दिलेलं आहे. मग बघा इथे काय येईल मुलांनो, हा 0 आणि हा 0 कट होईल. म्हणजे इथे 1/10 राहणार आहे. म्हणजे आपण 1/10 अधिक 4/100. तर म्हणून आपण म्हणू शकतो की आपण 1/14 ला आपण असं लिहू शकतो. म्हणून 1/14 चे दशांश रूपात जेव्हा आपण लेखन करतो मुलांनो, तर 1/14 चे दशांश रूपात लेखन करताना दशांश स्थानात किती 1 येतं आणि शतांश स्थानात 4 हा अंक येतो. लक्षात ठेवा मुलांनो. आपण 1/10 ला आपण कसं लिहिलेलं आहे, 14 ला आपण 10 अधिक 4 लिहिलेला आहे. छेदामध्ये 100 होते, 100 10च्याही खाली दिले आणि 4च्या खाली दिले, असे वेगवेगळे लिहिलेले आपण. इथे 0 आणि 0 कट झाला. किती राहिले मुलांनी, इथे 1/10 राहिले अधिक 4/100. तर बघा याला 1/10 आणि 4/100 म्हणून 1/14 चे दशांश रूपात लेखन करताना दशांश स्थानात काय येईल मुलांनो, दशांश स्थानात 1 येईल आणि शतांश स्थानात 4 येईल.
4 हा अंक येतो. आणि या अपूर्णांकाचे लेखन आपण मग कसं लिहूया मुलांनी? याला लिहिताना आपण याला लिहूया 0.14 आणि वाचन 0.14 करतो. याला आपण काय म्हणतो? याला 0.14 असं याचं वाचन करतो. किंवा सोयीसाठी आपण याला असं पण म्हणतो मुलांना. सोयीसाठी काय म्हणतो? 0 दशांश चिन्ह. आपण सोयीसाठी काय म्हणतो? 0.14 0.14 सुद्धा म्हणतो. आता दुसरं अजून उदाहरण बघूया मुलांनो. त्याचप्रमाणे आता बघा 6.57 चे लेखन आपण कसं केलेलं आहे मुलांनो? बघा 6 पूर्णांक आपण शिकलेलेच आहोत की जी पूर्णांक संख्या आहे ती आधी लिहून घ्यायची, त्याच्यानंतर आपण पॉइंट द्यायचा, टिंब द्यायचा. तर म्हणून इथे बघा आपण 6.57 हे आपल्याला लिहायचं आहे. तर इथे आपण काय केलं मुलांनो? हे पूर्णांक आहे म्हणून इथे आपण 6 लिहून घेतला आणि 6 नंतर आपण टिंब दिला. आणि बघा 57/100 म्हणजे त्याला आपण काय लिहू शकतो? 0.57 म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. सारखंच बघा याचं पण 50 आता 50.71 आहे मुलांनो. तर आपण इथे काय करू? पूर्णांकच्या नंतर टिंब देऊया म्हणजे 50च्या नंतर टिंब येईल. आणि 71/100 ला काय लिहूया आपण? टिंब 71 असं आपण लिहू शकतो. म्हणून याला बघा असं लिहिलेलं आहे. इथे जी पूर्णांक संख्या जी आहे ती आधी इथे लिहिली 50, त्याच्यानंतर हा टिंब दिला आणि 71/100 ला आपण काय लिहू शकतो? टिंब 71 म्हणून इथे असं लिहिलेलं आहे. तसंच बघा 3/100 चे लेखन करताना दशांश स्थानात म्हणजे 10th प्लेस मध्ये पहा काही नाहीये. आहे का इथे दशांश स्थानात? काहीच नाही आहे. इथे कोणतीच संख्या नाही आहे. म्हणून आपण इथे लक्षात येतो त्या स्थानावर आपण 0 देतो. बघा म्हणून इथे बघा 3/100 आहे. समजा इथे कोणती संख्या असती पण इथे काहीच संख्या नसल्यामुळे इथे कोणतीच संख्या नाहीये म्हणून आपण इथे 0 देतो आणि 0 नंतर टिंब देतो. बघा इथे 3/100 च्या आधी कोणतीच संख्या नाही आहे म्हणजे दशांश स्थानात काहीच नाही आहे हे लक्षात घेऊन आपण त्या स्थानावर आधी 0 लिहूया. म्हणून आपण 0 लिहिला आणि 0 हा अंक लिहावा लागतो आणि त्याच्यानंतर पॉइंट देऊन याची जी 3/100 ला आपण कसं लिहितो? 0.3. समजलं मुलांनो? याचा अर्थ असा होतो म्हणजे तुम्हाला कधी संख्या आल्या अशा आणि याचं रूपांतर करून लिहायचं आहे किंवा याचं लेखन करायचं आहे, वाचन करायचं आहे तर कोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत हे आपण इथे अभ्यासलो आहोत मुलांनो. हे जे प्रकरण आहे दशांश अपूर्णांक हे प्रकरण समजण्यामध्ये अजून एकदा सांगते मुलांनो. बघा 6.57 आहे. याला आपल्याला लिहायचं आहे तर आपण काय केलं? इथे 6 ही पूर्णांक आहे म्हणून 6 पूर्णांक लिहिला आणि आपण अभ्यासलो आहोत की पूर्णांक संख्या संपल्यानंतर आपण टिंब द्यायचा आणि मग याला आपण 57/100 ला काय लिहूया मुलांनो? 57 म्हणजेच याला आपण 6.57 आहे मुलांनो. तसंच याचंही लेखन कसं केलंय ते आपण बघितलं. याचंही लेखन आपण बघितलं आहे. फक्त इथे याच्या आधी काही संख्या नव्हती म्हणून आपण 0 दिला आणि 0 दिल्यानंतर मग 3/100 ला आपण काय लिहिलेलं आहे? टिंब 0.3. तर आता आपण मुलांनो बघूया सारणीतील काही दशांश अपूर्णांकाचे लेखन व वाचन दाखवले आहे ते पाहूया. तर बघा इथे आपल्याला मुलांनो सारणी दिलेली आहे आणि सारणीतील काही दशांश अपूर्णांकाचे आपल्याला लेखन आणि वाचन कसं करायचं आहे ते आपण बघूया मुलांनो. बघा आपल्या समोर हा तक्ता आहे समोर. तर इथे बघा व्यवहार्य पूर्णांक, दशक, एकक, शतांश, दशांश अपूर्णांका रूपात लेखन, वाचन हे असे 6 ब्लॉक्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 असे 7 ब्लॉक्स आहेत. तर बघा इथे व्यवहार्य अपूर्णांकातल्या ज्या संख्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत आणि मग त्याचंच आपण दशक मध्ये काय आहे, एकक मध्ये काय आहे, दशांश मध्ये काय आहे ते बघूया. त्याच्यानंतर शतांश मध्ये काय आहे ते सुद्धा बघूया आणि मग दशांश अपूर्णांक रूपात लेखन आणि वाचन सुद्धा आपण इथे बघणार आहोत मुलांनो. तर बघा मुलांनो व्यवहार्य अपूर्णांकामध्ये पहिली संख्या काय दिलेली आहे आपल्याला? 7.5/10.
तर बघा मुलांनो, इथे एकक स्थानी काय दिलेलं आहे? 7 दिलेला आहे, म्हणून आपण एककच्या खाली 7 लिहूया. त्याच्यानंतर बघा दशांश स्थानी किती आहे मुलांनो? 5 आहे, म्हणून इथे दशांश स्थानी 5 लिहिलेला आहे आणि शतांश स्थानी काहीही नाही आहे. मग आता बघा मुलांनो, दशांश अपूर्णांक रूपात याचं आपण लेखन कसं करूया मुलांनो? तर आपण अभ्यासलं आहे ही जी पूर्णांक संख्या आहे, तर आधी पूर्णांक संख्या जी आहे ती लिहून घ्यायची आणि त्याच्यानंतर पॉइंट द्यायचा, टिंब द्यायचा. म्हणून इथे पूर्णांक संख्या कोणती आहे मुलांनो? 7 आहे, म्हणून 7च्या नंतर टिंब लिहिणार आणि 5/10 आहे म्हणजे 5 लिहिणार. तर बघा, म्हणून या दशांश अपूर्णांकाचं लेखन आपण कसं केलेलं आहे? 7 दशांश चिन्ह 5 किंवा 7.5 सुद्धा याला आपण म्हणतो. 7 दशांश चिन्ह 5 आहे आणि याचं आपल्याला वाचन करायचं आहे मुलांना. तर कसं वाचूया? 7 दशांश चिन्ह 5 याला काय म्हणतो आपण? टिंबाला म्हणतो दशांश चिन्ह म्हणतो. तसंच आता दुसरं बघूया मुलांना. दुसरं काय उदाहरण आहे? दुसरी संख्या आपल्या समोर दिलेली आहे 7.5/100 आहे मुलांनो. काय आहे? 7.5/100. तर इथे बघा मुलांनो, दशक स्थानी काही नाही आहे. एकक स्थानी बघा इथे 7 आहे, म्हणून आपण इथे 7 लिहिलेलं आहे. दशांश स्थानी काय आहे मुलांनो? दशांश स्थानी इथे 0 आहे. काय आहे? दशांश स्थानी 0 आहे. आणि शतांश स्थानी काय आहे मुलांनो? 5 आहे, म्हणून इथे आपण 5 हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता याचं दशांश अपूर्णांकात लेखन करताना आपण काय करूया? पहिले हे जे 7 आहे 7 लिहूया, 7 नंतर टिंब देऊया आणि मग 5/100 ला आपण कसं लिहूया बघा. म्हणून 7 टिंब 0.5 किंवा 7.05 आणि याचं लेखन कसं, याचं आपण वाचन कसं करूया मुलांनो? तर बघा 7 आणि हे दशांश चिन्ह आहे, 7 दशांश चिन्ह 0.5. लक्षात फक्त ठेवायचं की याला आपण काय म्हणतो? दशांश चिन्ह म्हणतो. 7 दशांश चिन्ह 0.5 ही इझी मेथड आहे. आता तिसरं बघा मुलांनो, इथे काय आहे? 82/100. तर इथे बघा पूर्णांकामध्ये काही आहे का? काही नाही आहे, म्हणजेच काय आहे? 0 आहे. म्हणून इथे बघा एकक मध्ये काय आहे? इथे 0 आहे, म्हणून इथे 0 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 82 आहे, तर बघा दशांश स्थानी काय आहे? 8 आहे आणि शतांश स्थानी किती आहे मुलांनो? 2 आहे. दशांश स्थानी 8 आहे आणि शतांश स्थानी 2 आहे, म्हणून 2 लिहिलेलं आहे. आता याला दशांश अपूर्णांकात आपण लेखन कसं करूया मुलांनो? तर बघा इथे काय आहे? इथे पूर्णांकामध्ये काही नाहीये, म्हणून आपण 0 देऊया. म्हणून इथे 0 दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह देऊया आणि इथे 82/100 आहे, याला कसं लिहिलेलं आहे? 82 म्हणजे 82 लिहिलेलं आहे. म्हणजेच हे कसं लिहावं लागेल मुलांना आपल्याला? 0.82 आणि याचं आपण आता वाचन बघूया मुलांना. तो वाचन काय आहे? 0.82 असं याचं वाचन करूया. आता बघा सारणीतील खालची सगळ्यात शेवटची जी व्हॅल्यू आहे ती आहे, किंमत आहे 25.6/100. तर बघा 25.6/100. आता इथे बघा दशक स्थानी काय आहे मुलांनो? इथे दशक स्थानी इथे 2 आहे आणि एकक स्थानी काय आहे? 5 आहे, कारण पूर्णांक स्थानी 25 आहे. तर बघा इथे एकक स्थानी 5 आहे आणि दशक स्थानी 2 आहे. त्याच्यानंतर बघा म्हणून आपण इथे 2 लिहिलं आहे आणि इथे दशक स्थानी 2 आणि एकक स्थानी 5 हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दशांश स्थानी 0 आणि शतांश स्थानी काय आहे मुलांनो? शतांश स्थानी 6 आहे आणि याला आपण मुलांनो दशांश अपूर्णांकात रूपात जे लेखन आहे ते कसं करूया? तर बघा हे जे 25 आहे, म्हणून 25च्या नंतर टिंब देऊया, कारण 25.6/100 आहे, म्हणून 25च्या नंतर आपण इथे टिंब दिलेला आहे आणि 6/100 ला काय लिहूया मुलांनो? 0.6 आणि याचं वाचन कसं करूया? 25 हा काय आहे? दशांश चिन्ह, 25 दशांश चिन्ह 0.6 असं आपण वाचन करूया मुलांनो. 25 दशांश चिन्ह 0.6 असं आपण याचं वाचन करूया मुलांनो. आणि नक्कीच तुम्हाला हा जो तक्ता दिलेला आहे, हा सारणी दिलेला आहे, याची खूप मदत झाली असेल मुलांनो, कारण याच्याद्वारे तुम्हाला आता लेखन आणि वाचन हे दोन्ही करता आलेलं आहे.